ओके सर, रेडी. 2020 सालाचा शेवटचा दिवस आणि उद्या उगवणारा 1 जानेवारी 2021 या दोन्ही दिवसाचंच आज आपण स्वागत करूया. आजच्या आपल्या नेहमीच्या इतिहासाच्या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी येथे उपस्थित असलेले माझे सर्व प्रिय विद्यार्थी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेतील शिक्षक आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि माझे सर्व विभाग निरीक्षक आणि अधिकारी वर्ग या सर्वांचं मी स्वागत करतो. आलू के चालू बेटा कहाँ गए? सॉरी सर, पुन्हा व्हिडिओ दाखवा. हो. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, कुलाबा मार्केट मनपा शाळा, दिनांक 31/12/2021. सुविचार आहे, एकच गोष्ट तुम्हाला तुमच्यापासून दूर ठेवते आणि ती म्हणजे अपयशाची भीती. आपल्याला कोणतीही गोष्ट जर शिकायची असेल आणि जर मनात भीती बाळगली तर ते आपल्याला शिकता येणार नाही. उदाहरणार्थ आपल्याला पोहायचं आहे, पोहायचं तर पाण्याची भीती घालवण्यासाठी प्रथम आपल्याला पाण्यात उडी मारावी लागते. आणि जी आपली काही मनातली स्वप्न आहेत, ही मनातली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला जमणार नाही, मला येणार नाही, मी अपयशी होईल, हा विचार मनातून काढून टाकूया. चला तर आज आपला इतिहासाचा पाठाचं नाव आहे दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. घटक आहेत वाकाटक घराणे आणि चालुक्य घराणे. विषय शिक्षक प्रशांत मनोहर निजारे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या पाठापासून आपण मगध साम्राज्याचा इतिहास पाहिला, त्याची माहिती घेतली. मगध साम्राज्यानंतर मौर्य साम्राज्य आले आणि ही जी वेगवेगळी जी राज्य घराणे आली, या राजघराण्यांनी उत्तर भारतामध्ये जे राज्य केले त्याची आपण माहिती मिळवलेली आहे. कोणकोणत्या राजघराण्याची माहिती मिळवली बाळांनो, आठवते तुम्हाला? उत्तर भारतामध्ये कोणकोणत्या राजघराण्याची माहिती आपण मिळवली? शुंग घराणे, मौर्य घराणे. अगदी बरोबर आहे. शुंग घराणे, इंडो ग्रीक राजे, कुशाण राजे. हे कुशाण राजे कुठून आले होते माहिती आठवते तुम्हाला? कोणत्या दिशेकडून आले? वेगवेगळ्या देशातून आले होते. बरोबर आहे. कुशाण राजे वेगवेगळ्या देशातून आलेले जे राजे आणि ज्यांनी आपल्या भारतामध्ये राज्य केलं त्यांना आपण कुशाण राजे असे म्हणतो. गुप्त घराणे, वर्धन घराणे आणि ईशान्य भारतामधील राज्यसत्ता. ईशान्य भारतामधील जी राज्यसत्ता आहे, सांगता येतील कोणतं राज्य आहे ईशान्य भारतामध्ये? ईशान्य भारतामध्ये तुला राज्य आठवते तुम्हाला? राज्य माहिती आहे तिथलं, आसाम. बरोबर, अगदी बरोबर. आसाम हे ईशान्य भारतातलं राज्य होतं आणि त्याचं इतिहासामधलं जे नाव आहे हे कामरूप होत. काय होतं? कामरूप. कामरूप हे जो इतिहासामध्ये जो दाखला दिलेला आहे, कामरूप हेच म्हणजे आजचं आसाम राज्य. आज आपण हा थोडासा विचार पण करूया की पूर्वी इतिहासामध्ये या निरनिराळ्या राजांना कोणती नावं होती, कोणकोणते राजे या ठिकाणी झाले, या सगळ्याची माहिती आज आपण थोडक्यात घेऊया. तुम्हाला पुढचा जो भाग आहे हा शिकवण्यासाठी मागचा इतिहास जो आहे, मागची जी माहिती आहे ही कुठपर्यंत कळली, त्यासाठी मी जरा तुमची चाचपणी केली. तुम्ही छान उत्तर दिली. आता आपण ईशान्य भारतामधल्या, दक्षिण भारतामधली जी राज्य आहेत त्याचा आपण गेल्या वेळेला विचार केला होता, अभ्यास केला होता. आठवते तुम्हाला?
गेल्या तासाला कालच्या तासाला आपण कोणती राजघराणी पाहिली होती? कोणत्या राजघराण्यात? पांड्य आणि चोळ राजघराणे. अगदी बरोबर, चेड, पांड्य आणि चोळ राजघराणी. नकाशात दिसतात तुम्हाला कुठे आहेत ती? नकाशामध्ये दाखवत. हे बघा दक्षिणेकडे चेर लाल रंगाने दाखवलेलं आहे बघा, दिसतंय तुम्हाला? लाल रंगामध्ये हे चेर राजघराणं आहे, नंतर पांड्य राजघराणं आहे आणि चोळ राजघराणे. या 3 राजघराण्याची आपण काल माहिती मिळवलेली आहे. आज आपल्याला जी माहिती मिळवायची आहे ती वाकाटक या राजघराण्याची माहिती मिळवायची आहे. तर वाकाटक हे राजघराणं कुठे होतं हे या नकाशामध्ये तुम्हाला चांदणीच्या रूपाने दाखवलेलं आहे. दिसते तुम्हाला? हो सर, दिसतंय. कृष्णा नदी. छान. वाकाटक राजघराणं हे या ठिकाणी चांदणीच्या रूपाने दाखवलेलं आहे, हायलाइट केलेलं आहे. त्यानंतर दुसरं आहे चालुक्य घराणं. नकाशामध्ये ही घराणं या ठिकाणी जी उदयास आली त्याची आज आपण माहिती घेणार आहोत. आणि ही जी राजघराणी उदयास आली ही इसवी सन 6व्या शतकामध्ये उदयास आलेली आहे. हा जो नकाशा आहे हा नकाशा इसवी सन पूर्व पहिल्या ते इसवी सन 8व्या शतकातील जो दक्षिण भारत होता त्या दक्षिण भारताचा हा नकाशा आहे. आणि या नकाशामध्ये जी वेगवेगळी जी राजघराणी होती त्या राजघराण्याची आपण माहिती मिळवूया. गेल्या वेळेला आपण चोल राजघराणे आणि इतर राजघराण्याची माहिती मिळवली. आज आपल्याला जी माहिती मिळवायची आहे ती म्हणजे वाकाटक राजघराणे. कोणतं घराणं राजघराण्याची माहिती मिळवायची आहे? वाकाटक राजघराणे. चला तर आपण बघूया हे वाकाटक राजघराणे काय होतं. ते बघा, ज्या वेळेला सातवाहनांचं राज्य दक्षिण भारतामध्ये होतं तो जो काळ होता हा 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस होता. आणि ह्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची सत्ता ही या दक्षिण भारतामध्ये होती. तुम्हाला सांगता येईल का रे हे जे सातवाहन राज्य आहे या राज्यामध्ये आताचा आपला महाराष्ट्र आहे का? हो सर, आहे. आहे, अगदी बरोबर. तुमचं नकाशा वाचन आणि निरीक्षण अतिशय चांगलं आहे. कारण या सातवाहन राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश सुद्धा आहे. म्हणजे या सातवाहन राज्याने जे राज्य केलं ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा केलेलं होतं. तर हे सातवाहनांची जी सत्ता आहे ती हळूहळू कमजोर आणि प्रभावहीन झाली आणि त्यानंतर वाकाटक सत्ता उदयास आली. आतापर्यंत आपण इतिहास नेहमी पाहतो की एखादा राजा राज्य करतो, आपलं राज्य वाढवतो, सम्राट होतो, पण त्याची मागची जी भावी जी पिढी जी आहे ही भावी पिढी काही वेळेला सामर्थ्यहीन होते. त्याच्यामध्ये जे काही राजकीय डावपेच आहेत यांचा त्यांना अंदाज येत नाही आणि हळूहळू दुसरे राजे जे आहेत, दुसरी राजघराणे आहेत ती त्या ठिकाणी उदयास येतात. म्हणजे कोणतेही राज्य कायमस्वरूपी टिकत नाही. जे प्रबळ असतात, जे प्रभावशाली असतात ते पुढे येतात आणि ज्यांचा प्रभाव नसतो ती राजघराणी मागे पडतात. तर परत एकदा आपण इकडे लक्षात घेऊया की इसवी सन हा जो काळ आहे ना हा काळ महत्वाचा आहे. कारण आपण राजे राजघराणे हे सगळे माहिती घेतोय पण काळाला सुद्धा तेवढंच महत्व आहे. मग इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये कोणाचं राज्य होतं? अगोदर सातवाहनांचं राज्य होतं आणि हळूहळू ही सातवाहनांची जी सत्ता आहे ही कमजोर व्हायला लागली. पुढे काय झालं तर 3ऱ्या शतकानंतर 4थ्या शतकापासून 6व्या शतकापर्यंत वाकाटक हे राजघराणं होतं. म्हणजे जवळजवळ 3 शतक वाकाटक राजघराण्याने आपली सत्ता अबाधित ठेवली. अबाधित ठेवली म्हणजे काय ठेवली रे बाळांनो? अबाधित ठेवली याचा अर्थ सांगता येईल तुम्हाला? अबाधित ठेवली म्हणजे काय सर? अबाधित ठेवली, कायम ठेवली. अगदी बरोबर, कायम ठेवली. बघा क्रिकेटमध्ये ज्या वेळेला भारताने वर्ल्ड कप जिंकला त्याच्या दुसऱ्या वेळेला तो जिंकू शकला का? नाही.
कारण आपण तो जो आपली जी योग्यता आहे ती त्या ठिकाणी कमी पडली, त्यावेळेला दुसऱ्या देशाने तो वर्ल्ड कप घेऊन गेले. पण त्याचंच हे एक तुम्हाला उदाहरण दिलं की वाकाटक राजघराणे होतं, यांनी सतत 3 शतक म्हणजे 300 वर्ष या प्रदेशावर राज्य केलं. आता वाकाटक घराण्याचा जो संस्थापक होता की ज्याने राज्य मिळवलं, त्याचं नाव होतं विंध्य शक्ती. बघा, मौर्य घराण्याचा संस्थापक आपण पाहतो, मौर्य घराण्याची जी संस्था आहे ही चंद्रगुप्त मौर्याने स्थापन केली, मौर्य घराण्याचं शासन. तसंच वाकाटक घराण्याचा संस्थापक म्हणजे वाकाटक घराण्याचं जे राज्य होतं, हे राज्य स्थापन करणारा, जो राज्य स्थापन करतो, निर्माण करतो, त्याला आपण संस्थापक असे म्हणतो. या वाकाटक घराण्याचा संस्थापक होता विंध्य शक्ती. आणि या विंध्य शक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा वाकाटक साम्राज्याचा राजा झाला. बघा, जो राज्य स्थापन करतो त्याच्याकडून पुढे राज्य वाढवलं जातच असं नाही, पण त्याच्यानंतरची येणारी जी पिढी आहे, त्याच्यानंतरचे येणारे जे राजे आहेत, हे राजे आपलं जे राज्य आहे, आपलं साम्राज्य वाढवतात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर. तर लक्षात ठेवायचं की वाकाटक घराण्याची जे राज्य आहे हे स्थापन करणारा कोण होता? विंध्य शक्ती होता. आणि हे वाकाटक राज्य घराण्याचं जे हे राज्य जे आहे, वाकाटक घराण्याचं जे राज्य आहे, त्या राज्याला जास्त साम्राज्य निर्माण करून दिलं, जास्त प्रभावशाली बनवलं, तो म्हणजे पहिला प्रवरसेन. आता हा जो पहिला प्रवरसेन आहे, त्याच्या काळामध्ये याला संधी अशी मिळाली की हे जे वाकाटक राज्य होतं, त्याच्या आजूबाजूची जी राज्य होती, ही राज्य जास्त प्रभावी नव्हती. आता जास्त प्रभावी नव्हती म्हणजे काय? त्या प्रदेशामध्ये जे शासन करणारे जे राजे होते, ते तेवढे पराक्रमी नव्हते आणि राज्यामध्ये काही प्रकारचा गोंधळ, प्रजेला मिळणाऱ्या ज्या सुख सोयी होत्या त्या मिळत नव्हत्या. राज्य कारभार करण्यासाठी जे बौद्धिक चातुर्य लागतं ते त्या राजांकडे नसल्यामुळे प्रवरसेनाने आपल्या बुद्धीच्या जोरावर, शक्तीच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर आजूबाजूची जी राज्य होती, ही राज्य आपल्या राज्यात सामील केली आणि वाकाटक राज्य त्याने साम्राज्यामध्ये बदलून टाकलं. साम्राज्य त्याने आपलं राज्य आणखी वाढवलं आणि अशा प्रकारे वाकाटक राज्याचा विस्तार केला आणि वाकाटक राज्य हे साम्राज्य तयार झालं, मोठं राज्य तयार झालं. राज्य आणि साम्राज्य याच्यामध्ये हा फरक आहे की राज्य म्हणजे एखाद्या भूप्रदेशाचा छोटासा भाग आणि साम्राज्य म्हणजे त्याच राज्याचा विस्तार. त्या राजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर इतर भूप्रदेश जिंकून आपल्या राज्याला ज्या वेळेला तो जोडतो, त्यावेळेला राज्याचं साम्राज्य तयार होतं. आता ज्या वेळेला हे साम्राज्य तयार होतं, त्यावेळेला लोकहिताच्या दृष्टीने अनेक योजना राबवणं हे राजाचं काम असतं. पुढे 4थ्या शतकाच्या सुरुवातीस प्रवरसेनाने पूर्व व दक्षिण भारत, माळवा, गुजरात, काठेवाड हे प्रदेश जिंकून घेतले. मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं त्याचा आता तुम्हाला प्रत्यय आला असेल. राज्य म्हणजे काय आणि साम्राज्य म्हणजे काय. बघा, सुरुवातीला वाकाटक राज्य होतं एवढंच. दिसते तुम्हाला निळ्या रंगामध्ये? दिसते निळ्या रंगात? वाकाटक राज्य एवढंच होतं. पण हे राज्य जे आहे, हे आजूबाजूचा जो प्रदेश आहे, काठियावाड आहे, गुजरात आहे, माळवा आहे, हे जे प्रदेश आहेत, हे प्रदेश त्याने जिंकून घेतले आणि अशा प्रकारे प्रवरसेनच्या त्या काळात त्याचे राज्य, जे वाकाटक हे एक लहानसं राज्य होतं, ते इतर राज्य आपल्या राज्यात सामील केल्यामुळे हे साम्राज्य एवढं मोठं साम्राज्य तयार झालं. आणि या वाकाटक राज्यामध्ये कोल्हापूर नावाचं हा जो भूप्रदेश आहे,
हा सुद्धा त्याच्या राज्याचाच एक भाग होता. दिसते तुम्हाला कोल्हापूर? आज आपण त्याला कोल्हापूर म्हणतो, पण इतिहासामध्ये 6व्या शतकामध्ये या कोल्हापूरचं नाव होतं कुंतल. कोल्हापूरचं पूर्वीचं नाव काय होतं इतिहासातलं? कुंतल. हे इतिहासामध्ये कुंतल, अगदी बरोबर. कोल्हापूरचं इतिहासातील नाव. समजा तुम्हाला विचारलं, सांगा रे वाकाटक राज्यामध्ये कुंतल नावाचं जे राज्य होतं, तो भूप्रदेश होता, त्याचं आजचं नाव काय तुम्हाला सांगता आलं? कोल्हापूर. अगदी बरोबर. अशा प्रकारे हा जो काळ आहे हा इसवी सनाच्या 4थ्या शतकातला काळ आहे. आलं लक्षात? तर वाकाटक राज्य जे होती, ही वाकाटक राज्य काठियावाड, गुजरात, माळवा या सर्व इतर जी राज्य आहे ही वाकाटक राज्याला जोडली गेली आणि वाकाटक साम्राज्य तयार झालं. आणि हे सगळं साम्राज्य तयार करण्याचं श्रेय कोणाचं होतं? तर प्रवरसेनाचं. आलं लक्षात? संस्थापकांनी वाकाटक राज्य स्थापन केलं, पण त्याचं साम्राज्यात रूपांतर मात्र प्रवरसेनाच्या काळात झालं. आणि हे वाकाटक राज्य खऱ्या अर्थाने साम्राज्यात रूपांतरित झालं. म्हणजे त्याचा जो राज्याचा जो प्रसार आहे हा जास्त झाला आणि अशा प्रकारे प्रवरसेनाच्या काळात वाकाटक राज्य हे साम्राज्यात रूपांतरित झालं. पण आलं लक्षात तुमच्या वाकाटक राज्याचा प्रसार कसा झाला तो? हो. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. हो, चला पुढे काय झालं लक्षात घ्या. प्रवरसेन जोपर्यंत राजा होता तोपर्यंत हे पूर्ण जे वाकाटक राज्य हे एकसंध होत, एकत्र होत. पण नंतर काय झालं, प्रवरसेनानंतर या वाकाटक राज्याचे 2 भाग झाले, 2 शाखेत विभाजन झालं. जसं आपण एखाद्या गोष्टीचे 2 भाग करतो तसे या राज्याचे 2 भाग स्वतंत्र नाही झाले, पण शाखा वेगवेगळ्या झाल्या. त्याचे 2 विभाग झाले. वाकाटक राज्य एकच, पण त्याचे 2 विभाग झाले. आणि त्या विभागामध्ये एका शाखेची राजधानी जी होती ती नंदीवर्धन येथे होती. दिसतं तुम्हाला नंदीवर्धन? आणि हे जे नंदीवर्धन आहे, हे नंदीवर्धन आज ज्याला आपण नागपूर म्हणतो त्या ठिकाणी हे नंदीवर्धन ठिकाण आहे. आणि दुसरी जी शाखा होती त्या शाखेचं नाव होतं वत्सगुल्म. आणि हे वत्सगुल्म आजच्या सध्याच्या वाशिम जिल्ह्यात आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये वाशिम नावाचा जिल्हा आहे. या ठिकाणी पूर्वीचं नाव त्याचं होतं वत्सगुल्म. या ठिकाणी दुसऱ्या शाखेची राजधानी होती. म्हणजे प्रवरसेनानंतर वाकाटक राज्याचे किती भाग झाले? 2 भाग झाले. त्या 2 भागामध्ये एका भागाची राजधानी कोणती होती? नागपूर होती. दुसऱ्या भागाची राजधानी होती वत्सगुल्म. आणि ही वत्सगुल्म आज नेमकं कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रातला वाशिम जिल्हा जो आहे त्या वाशिम जिल्ह्यामध्ये हे वत्सगुल्म नावाची राजधानी होती. लक्षात आलं इथपर्यंत तुमच्या? प्रवरसेनानंतर वाकाटक राज्याचे 2 शाखेत विभाजन झाले, 2 भाग झाले आणि त्यांच्या राजधान्या सुद्धा वेगवेगळ्या होत्या. आपल्या महाराष्ट्राच्या पण 2 राजधान्या आहेत का रे? महाराष्ट्र आहेत. राजधानी कोणती आपली? दिल्ली आणि मुंबई. आपल्या महाराष्ट्राची नागपूर, कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर. बरं हे 2 भाग का केले असतील बरं सांगता येईल तुम्हाला? का करत असतील हे 2 भाग? का केले असतील? आपल्या राज्याचा कारभार सुरळीत आणि व्यवस्थित चालावा. प्रत्येक जिल्ह्याला म्हणून केला. राज्याचा कारभार व्यवस्थित चालावा आणि प्रत्येक जिल्ह्याला त्याचं योगदान मिळावं, त्याचा फायदा व्हावा म्हणून आपण काय करतो? हे भाग करतो.
आपल्या शाळेमध्ये जास्त मुलं आली एका वर्गात ते काय करतो आपण? 2 तुकड्या करतो ना? करतो की नाही 2 तुकड्या? हो, तुकडी 1 आणि तुकडी 2. मग त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यास सोपं जातं, ज्ञान मिळण्यास सोपं जातं. तर प्रशासकीय कामासाठी प्रवरसेनाच्या नंतर वाकाटक राज्याचे असे 2 भाग केले गेले. त्यातली पहिली राजधानी होती नागपूरला आणि दुसरी राजधानी होती वत्सगुल्म, जी आज वाशिम जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर इसवी सनाच्या 4थ्या शतकाच्या मध्यात प्रवरसेनाचा प्रथम पुत्र रुद्रसेन हा वाकाटकचा राजा झाला. प्रवरसेनाने आपलं राज्य वाढवलं. त्यानंतर त्याचे 2 भागात विभाजन झाले आणि प्रवरसेनाचा जो पहिला मुलगा आहे त्याचं नाव रुद्रसेन जे होतं, हा रुद्रसेन वाकाटकचा राजा झाला. हा राजा झाल्यानंतर पृथ्वीसेन प्रथम याने कुंतल जिंकले. त्यामुळे वाकाटक घराणे शक्तिशाली बनले. असं असतं, जेवढा प्रदेश जास्त जिंकला जातो तेवढा राजा प्रभावशाली होतो, त्याचं साम्राज्य सगळीकडे पसरलं जातं. आणि पूर्वीच्या काळी आपल्या राज्याला वैभव प्राप्त व्हावं म्हणून सुपीक प्रदेश आपल्या देशात या आपल्या प्रदेशात जोडला जावा म्हणून राजे हे युद्ध करत असत आणि या युद्धामध्ये जिंकलेला भाग आपल्या राज्याला जोडत असत. तर पृथ्वीसेन प्रथम याने कुंतल जिंकले, त्यामुळे वाकाटक घराणे शक्तिशाली बनले, प्रभावशाली बनले. आता मला सांगा, मी मगाशी तुम्हाला संदर्भ दिला, कुंतल या प्रदेशाचं आजचं नाव काय आहे? आपण पाहिलेलं आहे. काय आहे? कोल्हापूर. अगदी बरोबर. पूर्वीचं इतिहासामधील नाव कुंतल आणि आजचं कोल्हापूर. पृथ्वीसेनाने कुंतल जिंकले आणि त्याच्यामुळे वाकाटक घराणे शक्तिशाली बनले. त्यामुळे मग आता एवढं मोठं शक्तिशाली बनल्यानंतर उत्तरेचा जो सम्राट होता चंद्रगुप्त, याने आपली मुलगी प्रभावती हिचा विवाह दुसरा उग्रसेन याच्याशी केला. त्यावेळेला 2 साम्राज्य अटीतटीचे असतात, प्रभावशाली असतात. त्यावेळेला आपलं साम्राज्य अबाधित राहावं, त्यांना शत्रूपासून, शेजारच्या राज्यापासून धोका होऊ नये, कोणत्याही प्रकारचं आक्रमण येऊ नये म्हणून सम्राट आपापल्या राज्यात आपल्या ज्या कन्या आहेत किंवा आपले जे पुत्र आहेत त्यांचं विवाह मोठ्या सम्राटाशी करत असत, जेणेकरून त्यांचं जे साम्राज्य आहे हे सुरक्षित होत असे. तर चंद्रगुप्त मौर्य याने सुद्धा आपली मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटकचा राजा दुसरा उग्रसेन याच्याशी केला. याच्याशी केल्यानंतर त्याचा फायदा दोन्ही साम्राज्यांना झाला. दोन्ही साम्राज्यांना झाला म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचं साम्राज्य आणि वाकाटक साम्राज्य हे साम्राज्य सुरक्षित झाले. नातेसंबंध असल्यामुळे साम्राज्य अबाधित राहण्यासाठी हे जे सम्राट आहेत हे आपापसात युद्ध करत नसत आणि अशा प्रकारे या दोन्ही साम्राज्यांना त्याचा फायदा झाला. दोन्ही साम्राज्यांचा आर्थिक सामाजिक विकास या नातेसंबंधामुळे झाला. तुम्ही इतिहासामध्ये तुम्हाला पुढे असं बऱ्याच गोष्टी कळतील की आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी अनेक राजांनी विवाह केलेले पुढचे आपल्याला संदर्भ मिळत जातील. तर ही जी प्रथा आहे ही आपल्या इतिहासामध्ये पूर्वीपार चालत आलेली आहे. पुढे वाकाटकचा जो राजा होता उग्रसेन याचा अचानक मृत्यू झाला. आता अचानक मृत्यू झाल्याने त्यावेळी स्त्रिया या घराच्या बाहेर पडत नसत, पण प्रभावती ही अतिशय प्रतिभावान होती आणि तिने वाकाटक राज्याची सूत्र आपल्या हातात घेतली आणि राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे प्रभावती ही वाकाटक घराण्याची राणी झाली आणि तिने वाकाटक राज्य जे आहे हे वाकाटक राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवात केली. आणि एक स्त्री किती गोष्टी करू शकेल?
राज्य सांभाळणं ही काही साधी सुधी गोष्ट नव्हती आणि त्यामुळे या प्रभावतीला मदत करण्यासाठी उत्तरेचा राजा दुसरा चंद्रगुप्त याने प्रभावतीला मदत केली. कारण ही प्रभावती होती ही गुप्त घराण्याची कन्या होती आणि ती वाकाटक राजाची राणी झाली होती. पण काही कारणास्तव तिच्या पतीचं निधन झाल्यामुळे तिने वाकाटक घराण्याचं साम्राज्यपद आपल्या हाती घेतलं आणि दुसरा चंद्रगुप्त याने तिला मदत केली. अशा प्रकारे वाकाटक घराणं जे आहे त्याने आपलं साम्राज्यपद चालवलं. 5व्या शतकात वाकाटक राजा हरिसेन हा होता. त्याच्या दरबारात वराहदेव नावाचा मंत्री होता. त्यावेळेला राजा आपलं राज्य करतो आणि काही विद्वान मंडळी, काही चांगले शूर लोक, चांगले प्रतिभावान मंडळी जेव्हा तो आपल्या राज्यामध्ये ठेवतो तेव्हा राज्याच्या दृष्टीने अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. तर 5व्या शतकाच्या वेळेला सुद्धा राजा हरिसेन हा राजा होता आणि त्याच्या दरबारामध्ये वराहदेव नावाचा मंत्री होता. हा वराहदेव नावाचा जो मंत्री होता हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. वराहदेव कोणत्या धर्माचा अनुयायी होता? बौद्ध धर्माचा अनुयायी होता. तुम्ही सांगाल मला बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली? सांगता येईल तुम्हाला? बौद्ध धर्माची स्थापना कोणी केली? गौतम बुद्ध. अगदी बरोबर, गौतम बुद्ध. गौतम बुद्धांनी या बौद्ध धर्माची स्थापना केली. आणि असा उत्तरेचा कोण राजा होता ज्याने बौद्ध धर्माचा प्रसार केला आणि प्रचार केला? कोणी बौद्ध धर्म स्वीकारला असा महान राजा? आठवते तुम्हाला? सम्राट अशोक. अगदी बरोबर, सम्राट अशोक याने बौद्ध धर्म स्वीकारला कलिंगच्या युद्धानंतर आणि या बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी आपला मुलगा आणि मुलगी यांना त्याने श्रीलंकेत पाठवली. तर वराहदेव हा सुद्धा हा मंत्री होता आणि हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. आणि या बौद्ध धर्माचा अनुयायी असल्यामुळे त्याने अजिंठा येथे लेणी खणलेली आहेत, लेणी खोदलेली आहेत आणि त्या अजिंठा या डोंगरावर अनेक लेणी आहेत आणि त्या लेण्यांना क्रमांक दिलेले आहेत. लेणी क्रमांक 1, लेणी क्रमांक 2 आणि ही लेणी वेगवेगळ्या राजांनी आपापल्या काळात खोदलेली आहेत. वराहदेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी असल्यामुळे आज 16व्या क्रमांकाचं जे लेणं आहे हे या वराहदेव मंत्र्याच्या काळात खोदलेलं आहे. आणि या लेण्याचं वैशिष्ट्य असं आहे की या 16व्या क्रमांकाच्या लेण्यामध्ये जी गौतम बुद्धाची मूर्ती आहे, दिसते तुम्हाला चित्रात गौतम बुद्धाची मूर्ती बाळांनो? दिसते का? हो सर, दिसते. या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की या मूर्तीवर उजव्या बाजूने जर प्रकाश झोत टाकला तर गौतम बुद्धाची मुद्रा वेगळी दिसते. बरोबर समोरून जर प्रकाश झोत टाकला तर गौतम बुद्धाची मुद्रा वेगळी दिसते आणि दुसऱ्या डाव्या बाजूने जर प्रकाश झोत टाकला तर गौतम बुद्धाची मुद्रा वेगळी दिसते. असं अतिशय शिल्पकलेचा उत्तम उदाहरण असणारी ही मूर्ती आहे. आणि आजही अजिंठा लेण्यामध्ये 16व्या क्रमांकाचं जे लेणं आहे या लेण्यामध्ये ही गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि या गौतम बुद्धाच्या चेहऱ्यावरचे भाव वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रकाशझोत टाकल्यावर आपल्याला वेगवेगळे दिसतात. असा हा शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. आणि ही गौतम बुद्धाची मुद्रा पाहण्यासाठी आजही इतर परदेशातून हजारो पर्यटक या औरंगाबादच्या लेण्याला भेट देतात. असं हे मोठं काम या वराहदेवाने केलेलं आहे. तर ही जी प्राचीन शिल्प आहे या प्राचीन शिल्पाचा या वाकाटक घराण्याने खूप मोठा विकास केलेला होता. तर पुन्हा एकदा लक्षात घ्या, वराहदेव याचं जे कर्तृत्व आहे की तो
बौद्ध धर्माचा अनुयायी होता आणि त्याने अजिंठा येथे हे 16व्या क्रमांकाचं लेणं खोदून घेतलेलं होतं त्या काळामध्ये. विचार करा, 2000 वर्षापूर्वीचं हे जे लेणं आहे हे आजही आपण पाहू शकतो आणि गौतम बुद्धाच्या विविध मुद्रा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ही जे लेणी आहेत, ही अजिंठा ही जी लेणी आहेत ही महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहेत? औरंगाबाद जिल्ह्यात आहे. दिसते तुम्हाला नकाशामध्ये औरंगाबाद जिल्हा? या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ही अजिंठा लेणी आहेत. काही लेण्यांमधील खोदाईचे तसेच तेथील चित्रे सुशोभित करण्याचे काम राजा हरिसेन याच्या कारकिर्दीत झालेलं होतं. म्हणजे आज भारतीय शिल्पकला चित्रकलेचा जो जगासमोर एक उत्तम नमुना आहे, हा नमुना इतिहास काळामध्ये राजा हरिसेनाच्या काळात झालेला आहे. कधी तुम्ही औरंगाबादला जर गेलात तर ही लेणी पाहायला जरूर जा. त्या ठिकाणचं जे शिल्पकाम आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि हजारो वर्षानंतर सुद्धा हे आज आपल्याला अतिशय प्रभावित करतं. असे हे शिल्पकाम राजा हरिसेनाच्या काळात झालेलं आहे. आणि ही अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत बाळांनो? परत एकदा सांगा, कोणत्या जिल्ह्यात आहेत महाराष्ट्राच्या? औरंगाबाद. औरंगाबाद जिल्ह्यात. औरंगाबाद. बरं, तुम्ही कधी गेलात का ही लेणी पाहायला? पाहिल्या का तुम्ही? नाही. बरं, ठीक आहे. जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा जरूर जा. अतिशय अतिशय उत्कृष्ट अशी लेणी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. त्याच्यानंतर चित्रकलेचा सुद्धा एक नमुना आहे बघा. 2000 वर्षापूर्वी आज आपण चित्र काढताना रंग वापरतो की नाही? वेगवेगळ्या प्रकारचे फॅमिलीचे रंग वापरतो, दुसऱ्या कंपनीचे रंग वापरतो. पण आपण काढलेलं चित्र हे जास्त काळ राहतं का रे रंगीत? जास्त दिवस राहील का? किती वर्ष राहील आपण काढलेलं? 1 वर्ष राहील. बरोबर आहे. तुम्ही काढलेलं चित्र पाहिलं किती 2 वर्षांनी जुनं होतं की नाही? 3 वर्षांनी त्याचे रंग उडतात. पण हजारो वर्षापूर्वी ही भिंतीवर चित्र काढलेली आहेत आणि ही चित्र रंगवण्याचं काम सुद्धा या राजा हरिसेनाच्या काळात झालेलं होतं. चित्रे सुशोभित करण्याचे काम राजा हरिसेन याच्या कारकिर्दीत झाले होते. भित्तिचित्राची कला त्या काळात अतिशय विकसित झालेली होती. आज आपल्याला चित्रकलेसाठी निरनिराळी साहित्य, रंग, वेगवेगळे प्रकार आपल्याला उपलब्ध आहेत. विचार करा बाळांनो, 2000 वर्षापूर्वी भित्तिचित्र म्हणजे काय रे बाळांनो? सांगता येईल भित्तिचित्र याचा अर्थ? भित्तिचित्र याचा अर्थ, भित्तिचित्र म्हणजे काय? आपण कागदावर चित्र काढतो की नाही? कॅनव्हासवर चित्रकलेचे शिक्षक आपल्याला सांगतात कागदावर चित्र काढा. ही जी चित्र आहेत ही लेण्यांमध्ये भिंतीवर काढलेली चित्र आहेत. लेण्या वेगळ्या, मूर्त्या वेगळ्या, शिल्प वेगळे आणि ही जी चित्र आहेत ही चित्र लेण्यामध्ये भिंतीवर काढलेली आहेत आणि म्हणून त्यांना काय म्हणतात? भित्तिचित्र. आणि ही नुसती चित्र जी आहेत ही नुसती काढली नाहीयेत, तर ती रंगवलेली सुद्धा आहेत. दिसते तुम्हाला इकडे नटराजाचं चित्र रंगवलेलं? हे जे रंग आहेत हे हजारो वर्षानंतर सुद्धा आज आपल्याला जसेच्या तसे पाहायला मिळतात. आणि हे रंग जे आहेत हे वनस्पतीपासून तयार केलेले आहेत. झाडांची फुलं, झाडांची पानं, विविध प्रकारच्या झाडांच्या साली, त्या सालीपासून हे रंग तयार केले आणि ही भिंतीवरची चित्र रंगवलेली आहेत. म्हणजे ही भित्तिचित्रकला त्यावेळेला किती विकसित झालेली होती याचा आपल्याला प्रत्यय येते, प्रचिती येतो. तर हे सर्व काम वाकाटक घराण्यातील राजा हरिसेन याच्या कारकिर्दीत झालेलं होतं. लक्षात तुमच्या? आता त्याचा पुढे हे वाकाटक घराणे जे आहे हे कलेला प्राधान्य देणारं होतं.
वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन. आता आपण पाहिलं अगोदर पहिला प्रवरसेन, पहिला राजा प्रवरसेन, दुसरा राजा प्रवरसेन. पूर्वीच्या काळी पद्धत होती की पहिला राजा, दुसरा राजा. बघा आपल्या इतिहासामध्ये सुद्धा, मराठ्यांच्या इतिहासामध्ये बाजीराव पहिला, बाजीराव दुसरा, व्यक्ती वेगवेगळ्या असतात, पण पराक्रमी असल्यामुळे त्यांची तीच नावं ठेवली जातात आणि त्यांना क्रमांक दिले जातात. ही इतिहासामध्ये एक पद्धत आपल्या प्राचीन भारतामध्ये रूढ होती. समुद्रगुप्त पण पाहिला आपण, चंद्रगुप्त पहिला, चंद्रगुप्त मौर्य, चंद्रगुप्त दुसरा. तर अशा प्रकारे त्या काळात ही प्रथा होती. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन यांनी महाराष्ट्री प्राकृत भाषेत सेतुबंध हा ग्रंथ लिहिला होता. म्हणजे हे राजे नुसते पराक्रमीच नव्हते, तर ते प्रतिभावान होते आणि त्यांनी लेखन सुद्धा केलेलं आहे. आता महाराष्ट्र याचा अर्थ काय? महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी भाषा. आज आपण जसं मराठी बोलतो तसं पूर्वीच्या काळी बोलली जात नव्हती. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे भेद होते आणि त्याला प्राकृत असं म्हटलं जात असे. आजची आपण मराठी जी बोलतो ती शुद्ध मराठी बोलतो. पूर्वीच्या काळी जी मराठी बोलली जात होती त्याला प्राकृत मराठी. आणि त्या महाराष्ट्रीय प्राकृत भाषेत सेतुबंध हा ग्रंथ लिहिला होता आणि त्याचा लेखक होता दुसरा प्रवरसेन. सेतू म्हणजे काय रे, आठवते तुम्हाला? सेतू कशाला म्हणतात? अशा कोणत्या कथेमध्ये सेतूचा उल्लेख आहे? फुल सर, फुल. सेतू म्हणजे काय माहिती? पूल, पूल. पूल, अगदी बरोबर. अशी कोणती कथा आठवते की त्या ठिकाणी पूल बांधला होता आणि युद्ध झालं? रामायण. अगदी बरोबर, रामायण. कोणी बांधला होता हा पूल? राम सेतू. हा, कोणी बांधला होता? राम सेतू. कुठून कुठे बांधला होता? कुठे गेले होते सेतू बांधून? भारत ते श्रीलंका. हा, भारत श्रीलंका, अगदी बरोबर. आता सेतुबंध हा जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये कशाबद्दल माहिती दिली असेल सांगता येईल तुम्हाला? अगदी तुम्ही उत्तर बरोबर दिलं. सेतुबंध ही रामायणामधली जी कथा आहे की वानरांनी मिळून सेतू बांधला, राम आणि वानर सेना लंकेमध्ये गेले आणि त्यांनी रावणाचा वध केला आणि सीतेला मुक्त केलं. त्या कथेवर आधारित राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री भाषेमध्ये सेतुबंध हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये त्याचं जे काव्य आहे हे अतिशय सुंदर आहे. आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की राजा प्रवरसेनाने या कथेमध्ये रावणाच्या चांगल्या गुणांचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. एरवी आपण रावण म्हटलं की तो दुष्ट होता, तो राक्षस होता, त्याच्या वाईट गुणांचंच आपण वर्णन करतो. पण राजा प्रवरसेन ग्रंथामध्ये, या प्राकृत भाषेत लिहिलेल्या ग्रंथामध्ये रावणाचं चांगल्या गुणाचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. तर असा हा वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. पुढे या वाकाटक घराण्याचे जे पुढचं जे आहे 5वं शतक, महाराष्ट्री प्राकृतातील सर्वोत्कृष्ट महाकाव्य दुसरा प्रवरसेनाने लिहिलं. या महाकाव्याचे कथानक मुख्यतः वाल्मिकी रामायणाच्या युद्धकांडावरून घेतले आहे. लंकेवर स्वारी करण्यासाठी वानर सेनेने बांधलेला सेतू आणि त्यानंतर रामाने केलेला रावणवध हा या सेतुबंधाचा विषय आहे. पुढे याच काळामध्ये संस्कृत कवी कालिदास, या कालिदासाने सुद्धा मेघदूत नावाचं एक काव्य लिहिलं. त्यावरून वाकाटक घराण्यातील कला, साहित्य, शिल्पकला, धर्म या गोष्टीमधील अभिरुची दिसून येते. म्हणजेच कला, साहित्य, शिल्पकला आणि धार्मिक गोष्टीमध्ये वाकाटक घराणं हे अग्रेसर होतं. वाकाटक घराण्याने या सर्व कलेला उत्तेजन दिलं. आपल्या पदरी विद्वान मंडळी ठेवली, त्या विद्वानांना राजाश्रय दिला.
पंडितांना राज्याश्रय दिला आणि त्यांच्याकडून महान कार्य करून घेतलं. हे मेघदूत जे काव्य लिहिलेलं आहे, हे मेघदूत काव्य अतिशय प्रसिद्ध आहे. आजही या काव्याचे गुणगान गायले जातात. या काव्यावर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. आणि कवी कालिदासांनी लिहिलेलं हे जे मेघदूत काव्य जे आहे, हे मेघदूत काव्य, त्या काव्यामध्ये आषाढस्य प्रथमे दिवसे म्हणजे आषाढ महिन्याचा पहिला दिवस. बाळांनो, आषाढ महिन्यामध्ये काय होतं रे? ऋतूमध्ये बदल सांगता येईल तुम्हाला? काय होतं? आषाढी एकादशी असते सर. आषाढी एकादशी असते आणि आषाढ महिन्यामध्ये पाऊस भरपूर पडतो. माहितीये तुम्हाला? आषाढ महिन्याचा जो पाऊस आहे, हा पाऊस आषाढ महिन्यात भरपूर पडतो. आणि आषाढ महिना ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला आकाशामध्ये काळे काळे ढग जमा होतात की नाही? काळे काळे ढग. तर या काळ्या ढगांना उद्देशून या कालिदासांनी काव्य लिहिलेलं आहे. त्या कालिदासांनी जो काव्य लिहिलं, त्या काव्याचं नाव मेघदूत. मेघदूत नायक हा यक्ष होता आणि अलका नगरीत राहणारा यक्ष कुबेराचा सेवक होता. यक्ष राजाने एका वर्षासाठी त्या कुबेराला हद्दपारीची शिक्षा फरमावली. या यक्षाकडून काहीतरी चूक झाली आणि म्हणून कुबेरानं काय केलं, त्या यक्षाला शिक्षा दिली की तू 1 वर्ष त्या राज्यातून बाहेर जा. आणि तो डोंगरावर जाऊन राहिला. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग त्याला आपल्या घरच्यांची आठवण झाली, आपल्या कुटुंबातल्या लोकांची आठवण झाली. मग आज तुम्हाला समजा तुमच्या मित्राची आठवण झाली, तर तुम्ही काय करता? तुमच्या नातेवाईकांची आठवण झाली, काय करता तुम्ही संदेश देण्यासाठी? फोन करता, बरोबर की नाही? पूर्वीच्या काळी पत्र लिहायचे. त्यानंतर इतिहासामध्ये पक्ष्यांचा वापर केला जायचा. कबुतराच्या गळ्याला चिठ्ठी बांधायची. पण हा जो यक्ष होता, त्या यक्षाकडे असं कोणतेही साधन नव्हतं आणि त्याला घरच्यांची खूप आठवण झाली. त्याने निरोप कोणाकडे दिला असेल सांगा बघू? त्याने निरोप दिला आकाशातल्या ढगाकडे. आकाशातले जे काळे काळे ढग आहेत, त्या आकाशातल्या ढगाकडे निरोप दिला की मला तुमची खूप आठवण येते. आणि अशी कल्पना करून कवी कालिदासांनी जे काव्य लिहिलं, तेच काव्य म्हणजे मेघदूत. यक्षराजाने आपली जी भावना आहे ती या मेघाकडे, ढगाकडे पाठवली आणि आपल्या घरी जाऊन माझी स्थिती आमच्या घरच्यांना सांगा, अशी कल्पना करून कवी कालिदासाने हे काव्य लिहिलं, ते म्हणजे मेघदूत. आणि हे मेघदूत काव्य सुद्धा राजा वाकाटकच्याच काळामध्ये लिहिलं गेलं. अशा प्रकारे हे वाकाटक घराणं, त्याच्यानंतर चालुक्य घराण्याची सत्ता आली. चालुक्य घराणे हे कर्नाटकातील राज्य होतं आणि वाकाटकांचे राज्य नष्ट झाल्यावर दक्षिण भारतात अनेक सत्ता प्रबळ झाल्या. आतापर्यंतची आपण जी माहिती पाहिली ही कोणत्या घराण्याची पाहिली बाळांनो? वाकाटक घराण्याची पाहिली. या वाकाटक घराण्याने जवळजवळ 3 शतक म्हणजे 300 वर्ष राज्य केलं. त्यानंतर या वाकाटक राज्याचा जो प्रभाव आहे हा कमी झाला आणि कर्नाटकामध्ये जे चालुक्य घराणं आहे, त्या चालुक्य घराणं यांनी आपलं राज्य वाढवलं आणि वाकाटकांचं जे राज्य आहे ते हळूहळू नष्ट झालं. दक्षिण भारतामध्ये त्यावेळेला अनेक सत्ता प्रबळ झाल्या, अनेक राजे प्रबळ झाले, सामर्थ्यशाली झाले. त्याच्यामधलंच एक म्हणजे चालुक्य घराणे. त्या चालुक्य घराण्यामध्ये चालुक्य यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि तो जो राजा होता त्याचं नाव होता पहिला पुलकेशी. चालुक्य राज्याचा संस्थापक पहिला पुलकेशी. हा पुलकेशी राजा पराक्रमी होता आणि त्या पराक्रमाच्या जोरावर त्याने आपलं कर्नाटकातलं जे राज्य आहे ते वाढवण्यास सुरुवात केली. कर्नाटकामध्ये मला नकाशात दिसतंय बदामी नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी या चालुक्यांची राजधानी होती
आणि म्हणून या राज्यांना बदामीचे चालुक्य असे म्हणत असत. आणि त्या बदामीचं जे प्राचीन नाव आहे हे वातापी असं होतं. आज आपण बदामी असं म्हणतो, पण प्राचीन नाव त्याला वातापी असे होते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी, चालुक्य घराण्याची जी सत्ता आहे ही पहिल्या पुलकेशीने स्थापन केली, पण त्याचा साम्राज्य विस्तार हा दुसरा पुलकेशी याने केला. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी यांनी दक्षिणेत कदंब, गंग व उत्तर कोकणातील मौर्य, गुजरात व महाराष्ट्रातील कल्चुरी यांचा पराभव करून नर्मदा नदीपर्यंत आपली सत्ता वाढवली. बाळांनो, तुम्हाला नकाशामध्ये गुलाबी रंगामध्ये जी ठिकाणं दिसतात तुम्हाला, त्याच्यामध्ये कदंब हे जे ठिकाण आहे हे कदंब म्हणजेच आजचं गोवा, त्याला आपण गोव्यातला भाग म्हणतो, हेच गोवा हे ठिकाण आहे. तर चालुक्य राजा पुलकेशी याने कदंब, गंग, उत्तर कोकणातील मौर्य, गुजरात व महाराष्ट्रातील कल्चुरी यांचा पराभव करून आपलं साम्राज्य वाढवलं. आणि अशा प्रकारे चालुक्य राज्याचा जो प्रभाव आहे हा या इतर राज्यांपर्यंत गेला. उत्तर भारताचा सम्राट हर्षवर्धन, आठवते तुम्हाला हर्षवर्धन? उत्तर भारताचा सम्राट हर्षवर्धन अतिशय प्रभावी असा हा राजा, याच्याशी सुद्धा या चालुक्य राजांनी लढाई केलेली आहे. आणि या लढाईमध्ये त्यांनी हर्षवर्धनाचा सुद्धा पराभव केला. आपण बघतो उत्तर भारतामध्ये हर्षवर्धन किती प्रभावी होता, किती सामर्थ्यवान होता, आणि या सामर्थ्यवान अशा राजाचा सुद्धा पराभव या चालुक्य राजांनी केलेला होता. आणि हे जे युद्ध झालं हे नर्मदा नदीच्या तीरावर झालेलं होतं. आणि ही नर्मदा नदी सध्या कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे नर्मदा नदी? गुजरात. गुजरात, अगदी बरोबर. गुजरात राज्यामध्ये असलेली ही जी नदी, या नदीच्या किनारी जे युद्ध झालं हर्षवर्धन आणि चालुक्य राजांमध्ये, त्याच्यात हर्षवर्धनाचा या चालुक्य राजांनी पराभव केला होता. असे अतिशय सामर्थ्यवान असे हे चालुक्य घराण्याचे राजे होते. त्यानंतर पुलकेशीने कोसल, कलिंग, आंध्र प्रदेश इत्यादी प्रदेश जिंकले. पुलकेशीने पुढे दिग्विजय संपादून तो बदामीस परत आला. हे चालुक्य घराणे मूळचे कुठले होते? बदामीचे होते. आणि यांनी आपलं राज्य कोसल, आंध्र आणि कलिंग या ठिकाणी सुद्धा नेलं, पसरवलं. कलिंग आठवतंय ना तुम्हाला? युद्ध झालं होतं कलिंगाचं. हो सर. याच ठिकाणी सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला या युद्धानंतर. तर हे जे चालुक्य राजे होते, या चालुक्य राजांनी आपलं साम्राज्य कोसल, कलिंग, आंध्र या संपूर्ण प्रदेशापर्यंत जिंकलं. आणि दिग्विजय म्हणजे माहिती आहे तुम्हाला दिग्विजय काय असतं? दिग्विजय म्हणजे चारी दिशा जिंकून येणारा राजा, त्याला आपण दिग्विजयी राजा असे म्हणतो. तर हे सगळे प्रदेश त्याने जिंकले आणि तो बदामीस आपल्या राजधानीच्या ठिकाणी परत आला. नंतर त्यांच्यात 3 युद्ध झाली. पल्लव जे होते त्या पल्लवांनी या चालुक्यांबरोबर 3 युद्ध केली. त्या युद्धामध्ये या चालुक्यांचा पराभव झाला आणि इसवी सन 642 मध्ये पल्लवांशी झालेल्या युद्धात तो मारला गेला. अशा प्रकारे हे जे चालुक्य राजे आहेत, हे चालुक्य राजांचा शेवट झाला, चालुक्य सम्राटांचा शेवट झाला. या चालुक्य राजांनी जे कर्नाटकामध्ये काही मंदिरं बांधली, त्या मंदिरामधलं पट्टदखल येथील प्रसिद्ध, अतिशय प्रसिद्ध आहे. आणि या मंदिरामध्ये असलेलं कोरीव काम, या मंदिरामधल्या असलेल्या मूर्त्या या आजही जगप्रसिद्ध आहेत. चालुक्य राजांनी कलेला जो वाव दिला, आपल्या पदरी जे कलाकार ठेवले त्यांच्याकडून त्यांनी ही कामं करून घेतली. कर्नाटकातील बदामी पट्टदखल येथील हे प्रसिद्ध मंदिर आहे
आणि या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक ठिकाणी बारीक सारीक कोरीव काम केलेलं आहे, नक्षीदार काम केलेलं आहे. 2000 वर्षापूर्वीची ही जी स्थापत्य कलेची जी चमत्कार आहे, हा चमत्कार आज आपल्याला पाहायला मिळतो. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा अजिंठा नावाचं लेणं आहे आणि या लेण्यामधून आपल्याला छानशा मूर्ती पाहायला मिळतात. विजापूर जिल्ह्यामध्ये ऐहोळे येथे जैन देवालयाच्या शिलालेखात रवी कीर्तिकवीने पुलकेशीच्या दिग्विजयाचे सुंदर वर्णन केलेलं आहे. आपण पाहिलं पुलकेशी हा दिग्विजय करून आला आणि ह्याचा उल्लेख आपल्याला ऐहोळे येथे शिलालेखात आढळतो. अशा प्रकारे आपण दक्षिण भारतामधील चालुक्य आणि वाकाटक जे राज्य होतं त्या राज्यांची माहिती घेतलेली आहे. आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. आपण आतापर्यंत जी माहिती घेतली त्याची थोडक्यात उत्तर सांगा. सांगता येतील तुम्हाला? अभ्यास करूया थोडा. समोर काय दिसतंय? स्वाध्याय दिसतोय तुम्हाला? प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. हा सांगा. आजच्या पाठात पोर्तुगीज हे त्या काळातील महत्वाचे बंदर टिंबटिंब राज्यात होते. उजिरस हे त्या काळातील महत्वाचे बंदर चेर या राज्यात होते. बर, पुढचा प्रश्न. सम्राट हर्षवर्धनाने टिंबटिंब याने परतून लावले. दुसरा पुलकेशी. इतर विद्यार्थ्यांनी पण सांगा. अगदी बरोबर, व्हेरी गुड, पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या टिंबटिंब लेण्यात कावेरी कोरीव लेखनामध्ये सातवाहन घराण्यातील महत्वाच्या व्यक्तींचे नावे आहे. नाणेघाट. बरोबर, अगदी बरोबर. नाणेघाटातील लेण्यात कोरीव लेखामध्ये सातवाहन घराण्यातील महत्वाच्या व्यक्तींची नावे आहेत. बर, ठीक आहे. पुढचा प्रश्न. दिसतोय तुम्हाला? नकाशा दिसतोय? हो सर. प्राचीन राजसत्ता. अगदी बरोबर. आपण पाहिलं नकाशाचा अभ्यास केला ना अगोदर? हो सुरुवातीला आपण नकाशाचा अभ्यास केला की नाही? हो सर. बरं, मग आता प्राचीन राज्यसत्ता आहे चेर, पांड्य, सातवाहन, पल्लव, वाकाटक आणि चालुक्य. बरोबर. आता चेर हे राज्य चेर ही जी प्राचीन सत्ता आहे ही सध्याच्या तमिळनाडू कोणत्या राज्यामध्ये आहे? तमिळनाडू. केरळ. बरोबर. पांड्य ही राज्यसत्ता कोणत्या, सध्या राज्य कोणतं आहे? पांड्य. प्राचीन काळचं नाव पांड्य आणि सध्याच्या राज्य कोणतं आहे? तमिळनाडू. तामिळनाडू. सातवाहन राज्य दिसतंय तुम्हाला? सातवाहन सध्या कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्र. अगदी बरोबर, छान. आता पल्लव सांगा. पल्लव जी राज्य सत्ता होती ती सध्या महाराष्ट्र कोणत्या ठिकाणी आहे? सध्याचं राज्य कोणतं? कर्नाटक. कर्नाटक नाही, तमिळनाडू. आणि वाकाटक? मध्य आंध्र प्रदेश. वाकाटक बघा, वाकाटक दिसते तुम्हाला? वाकाटक सध्या कोणत्या प्रदेशामध्ये असेल? हे राज्याचं नाव काय? छत्तीसगड. मध्य प्रदेश नाही तर आंध्र प्रदेश. महाराष्ट्रामध्ये. वाकाटक हे महाराष्ट्रामध्ये. आणि चालुक्य? महाराष्ट्र. कर्नाटक. महाराष्ट्राच्या बाहेर आहे चालुक्य. आताच आपण माहिती घेतली ना. तर प्राचीन सत्ता चेर हे ठिकाण, ही जी राज्यसत्ता सध्याच्या केरळ राज्यात आहे. त्यानंतर पांड्य ही राज्यसत्ता तामिळनाडू या राज्यात आहे. आणि सातवाहन
ही प्राचीन सत्ता आताच्या महाराष्ट्र राज्यात, पल्लव ही प्राचीन सत्ता तामिळनाडू राज्यात, वाकाटक ही प्राचीन राज्य सत्ता आताच्या महाराष्ट्र राज्यात आणि चालुक्य ही प्राचीन राज्य सत्ता कर्नाटक राज्यात आहे. समजलं तुम्हाला? कळलं का रे बाळांनो? हो सर. बरं, मग आता ओळखा पाहू, सांगा बघू. सातवाहन राजे त्यांच्या नावापुढे कोणाचं नाव लावत असत? सातवाहन राजे आपल्या नावापुढे कोणाचं नाव लावत असत? बरोबर, आईचं. आपल्या नावापुढे आईचं नाव लावत असत. कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव काय होते? कुंतल. छान. अजिंठा येथील 16व्या क्रमांकाचं लेणं कोणी खोदून घेतलं? मंत्री सांगा. अजिंठा येथील 16व्या क्रमांकाचं लेणं खोदून घेणारा वराहदेव. अगदी बरोबर, छान. गौतमी पुत्र सातकर्णी याने पराभूत केलेला शक राजा? गौतमी पुत्र सातकर्णी. कालच्या पाठामधला प्रश्न आहे हा. सिमुक सर, सिमुक राजा. नहपान. तर लक्षात राहील तुमच्या सगळ्यांच्या. आता शालिवाहन राजे आपल्या नावापुढे कोणाचं नाव लावत असत? नावासाठी आईचं नाव लावत असत. आणि कोल्हापूरचे प्राचीन नाव काय होतं? कुंतल. आणि अजिंठा येथील 16व्या क्रमांकाचं लेणं कोणी खोदून घेतलं होतं? वराहदेव. आणि गौतमी पुत्र सातकर्णी याने पराभूत केलेला शक राजा नहपान. तुमच्या लक्षात राहील सगळ्यांच्या? हो सर. ठीक आहे. हो, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.